राणी लक्ष्मीबाई मराठी निबंध मैं मेरी झांसी नहीं दूंगी हा संकल्प वाक्याचा उद्घोष करणाऱ्या वीरांगणेचे नाव भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी कोरले गेले आहे। झाशीची राणी लक्ष्मीबाई ही केवळ एक शासक नव्हती, तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची पहिली महिला योद्धा, एक कुशल राजकारणी, एक कर्तव्यदक्ष पत्नी आणि आई, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक अजोड देशभक्त होती। त्यांचे जीवन हे शौर्य, साहस आणि स्वाभिमान यांचे प्रतीक बनले आहे। राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1928 रोजी वाराणसीत झाला। त्यांचे मूळ नाव मणिकर्णिका तर टोपण नाव मनू होते। लहानपणापासूनच मनूमध्ये असामान्य तेज आणि ऊर्जा दिसून येत होती। बालपणीच मनूचे मल्लविद्या, घोडेस्वारी आणि शस्त्रविद्या यांचे शिक्षण घेतले। त्यांच्या वडिलांच्या सानिध्यात राहून त्यांनी राजकीय परिस्थितीचे आकलन करून घेतले। हे सर्व शिक्षण त्यांना भविष्यातील संकटांना सामोरे जाण्यासाठी उपयोगी ठरले। इसवी सन 1842 मध्ये मणिकर्णिकाचा विवाह झाशीचे महाराज गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला आणि त्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई झाल्या। राजघराण्यातील सर्व पद्धती आत्मसात केल्यानंतरही त्यांनी आपली स्वतःची ओळख कायम राखली। राजा गंगाधरराव आजारी पडल्यानंतर त्यांनी दत्तविधान पद्धतीने दामोदरराव यांना दत्तक घेतले। इसवी सन 1853 मध्ये गंगाधरराव यांचे निधन झाले। त्यानंतर राणी लक्ष्मीबाई यांनी स्वतःच्या हुशारीने आणि कर्तबगारीने झाशीचा कारभार सांभाळला। त्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी अनेक कामे केली आणि सामाजिक सुधारणेकडे लक्ष दिले। ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांनी हडपणीची नीती जाहीर केली। या नीतीनुसार ज्या राज्यात राज्यकर्त्याचा वारसा नसेल ते राज्य ब्रिटिश साम्राज्यात सामील केले जाईल। या नीतीचा फायदा घेऊन ब्रिटिशांनी दामोदरराव यांच्या दत्तविधानास मान्यता नाकारली आणि झाशीला ब्रिटिश साम्राज्यात सामील करून घेण्याचा हुकूम जाहीर केला। राणींनी हा हुकूम मान्य करण्यास नकार दिला आणि स्पष्टपणे सांगितले, मैं मेरी झांसी नहीं दूंगी। हीच त्यांची ऐतिहासिक उक्ती होती, ज्याने एक वीरांगणेच्या संघर्षाची सुरुवात झाली। इसवी सन 1857 चा उठाव हा भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला। या उठावाला राणी लक्ष्मीबाई यांनी पुरेसा पाठिंबा दिला। त्यांनी झाशीच्या सैन्याचे नेतृत्व स्वतः हाती घेतले आणि ब्रिटिश सैन्याशी लढा देण्यास सुरुवात केली। झाशीच्या किल्ल्याच्या संरक्षणासाठी त्यांनी उत्कृष्ट तयारी केली होती। मार्च 1858 मध्ये ब्रिटिश जनरल ह्यू रोज यांनी झाशीवर चाल केली। राणी लक्ष्मीबाई यांनी आपल्या सेनेसह पराक्रमाने लढा दिला, परंतु संख्येने आणि शस्त्रांनी मोठ्या असलेल्या ब्रिटिश सैन्यापुढे झाशीचा किल्ला टिकू शकला नाही। तरीही राणींनी हार मानली नाही, तर आपल्या मुलासह किल्ल्यातून बाहेर पडल्या। झाशी सोडल्यानंतर राणी लक्ष्मीबाई कालपीला पोहोचल्या आणि तात्या टोपे यांच्यासह मिळून ब्रिटिश सैन्याशी लढण्याची योजना आखली। कालपीमध्येही त्यांना यश मिळाले नाही। शेवटी त्यांनी ग्वाल्हेर किल्ल्यावर ताबा मिळवला। 17 जून 1858 रोजी ग्वाल्हेरजवळ कोटाके सराय येथे ब्रिटिश सैन्याशी झालेल्या या लढाईत राणी लक्ष्मीबाई यांनी अद्वितीय शौर्य गाजवले। घोड्यावर बसून शत्रू सेनेशी एकट्यानेच लढत असताना त्या गंभीररित्या जखमी झाल्या। त्यांच्या अंतिम क्षणाचे वर्णन करताना सर ह्यू रोज म्हणाले, राणी लक्ष्मीबाई ही भारतातील एकमेव मर्दानी पुरुष होती। अशा प्रकारे वीरगती प्राप्त करून त्या भारत मातेच्या सेवेत अमर झाल्या। राणी लक्ष्मीबाई यांचे जीवन केवळ ऐतिहासिक घटना नाही, तर एक प्रेरणास्थान आहे। त्यांनी स्त्री शक्तीचा एक नवा आदर्श समोर ठेवला। अबलेविषयी असलेला सर्व पूर्वग्रहांना धुळीत मिळवून त्यांनी सिद्ध केले की स्त्री ही केवळ घरापुरती मर्यादित नाही, तर रणांगणातही ती सिंहाणी समान लढू शकते। कवयित्री सुभद्रा कुमारी चौहान यांनी आपल्या कवितेतून राणीचे शौर्य जगापर्यंत पोहोचवले। बुलेंदे हर बोले की मुंह की हमने सुनी कहानी थी, खूप लढी वो मर्दानी व तो झाशीवाली राणी थी। चित्रपट, नाटके, साहित्य यामध्ये राणी लक्ष्मीबाई यांचे चरित्र वारंवार रेखाटले गेले आहे। भारतीय स्वतंत्र लढ्यातील त्यांचे योगदान अमूल्य आहे। त्यांनी केवळ झाशीसाठीच नव्हे, तर संपूर्ण भारताच्या स्वाभिमानासाठी लढा दिला। राणी लक्ष्मीबाई यांचे जीवन हे त्याग, शौर्य आणि देशभक्तीचे प्रतीक आहे। एका स्त्रीने विषम परिस्थितीत देखील आपला धीर सोडला नाही आणि शत्रूशी डोके जोडीने लढा दिला। त्यांच्या संघर्षामुळे भारतातील अनेक क्रांतिकारकांना प्रेरणा मिळाली। वीरांगणा ही पदवी त्यांना सार्थ शोभते। भारताच्या इतिहासात राणी लक्ष्मीबाई हे नाव केवळ एक शासक म्हणून नव्हे, तर एक स्वातंत्र्यवीर म्हणून अजरामर राहील। आजही देशाच्या स्वाभिमानासाठी झिजणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात राणी लक्ष्मीबाई ह्या प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून राहतील। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्की सोडवू।